नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांचे आपल्या या आध्यात्मिक आणि भक्तिमय चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अशा गंगा दशहरा विषयी संपूर्ण माहिती. गंगा दशहरा म्हणजे काय? गंगा माता पृथ्वीवर कशी अवतरली? राजा भगीरथाने कोणते तप केले? या दिवशी कोणते उपाय केल्याने पापांचा नाश होतो? गंगा स्नानाचे काय महत्त्व आहे? आणि 17 मे पासून सुरू झालेल्या या पवित्र पर्वामध्ये कोणती कामे केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, हे सर्व आपण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला असे धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. गंगा दशहरा म्हणजे काय? मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये गंगा दशहरा हा अत्यंत पवित्र सण मानला जातो. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला हा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की याच दिवशी गंगा माता स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. दशहरा या शब्दाचा अर्थ आहे 10 प्रकारच्या पापांचा नाश करणारा. म्हणून या दिवशी गंगा स्नान, दान, जप, तप, पूजा आणि गंगा मातेची आराधना केल्यास मनुष्याच्या 10 प्रकारच्या पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे. गंगा ही एक फक्त नदी नाही, तर ती भारतीय संस्कृतीची जीवन रेखा आहे. ती माता आहे, ती मोक्षदायिनी आहे, ती पवित्रतेचे प्रतीक आहे. भारतातील करोडो लोक गंगा मातेला देवीच्या रूपात पूजतात. गंगा जलाला अमृता समान मानले जाते. घरात गंगा जल असल्यास सकारात्मक ऊर्जा राहते असे मानले जाते. गंगा मातेचे नाव घेतले तरी पुण्य मिळते असे पुराणांमध्ये सांगितले आहे. आता जाणून घेऊया गंगा माता पृथ्वीवर कशी अवतरली याची अद्भुत कथा. ही कथा आहे राजा सगर आणि त्यांच्या 60,000 पुत्रांची आणि राजा भगीरथाच्या महान तपस्येची. प्राचीन काळात अयोध्येमध्ये राजा सगर राज्य करत होते. ते अतिशय पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा होते. एकदा त्यांनी अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरवले. यज्ञाचा घोडा सोडण्यात आला, परंतु देवराज इंद्राला हे सहन झाले नाही. त्यांनी तो घोडा चोरून कपिल मुनींच्या आश्रमाजवळ बांधला. राजा सगरांच्या 60,000 पुत्रांनी घोडा शोधायला सुरुवात केली. शोध घेत घेत ते कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांना यज्ञाचा घोडा दिसला. त्यांना वाटले की कपिल मुनींनीच घोडा चोरला आहे. ते कपिल मुनीवर संतापाने ओरडू लागले. त्यावेळी कपिल मुनी ध्यानांमध्ये होते. त्यांच्या तपश्चर्येचा भंग झाला. त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या तेजामुळे राजा सगरांचे सर्व पुत्र भस्म झाले. त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली नाही. ते प्रेत योनीमध्ये अडकून राहिले. यानंतर अनेक पिढ्या गेल्या. शेवटी राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी कठोर तपस्या सुरू केली. त्यांनी हजारो वर्षे भगवान ब्रह्मदेवांची उपासना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. भगीरथ म्हणाले, हे प्रभो, गंगा मातेला पृथ्वीवर पाठवा, जेणेकरून माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळेल. ब्रह्मदेव म्हणाले, गंगेचा वेग अत्यंत प्रचंड आहे. पृथ्वी तिचा वेग सहन करू शकणार नाही. फक्त भगवान शंकरच तिला धारण करू शकतात. त्यानंतर भगीरथांनी भगवान शिवाची तपस्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण करण्याचे मान्य केले. गंगा स्वर्गातून पृथ्वीवर येताना अत्यंत गर्विष्ठ झाली होती. तिला वाटले की तिच्या वेगाला कोणी थांबवू शकणार नाही. पण भगवान शंकरांनी तिला आपल्या जटांमध्ये अडकवून ठेवले. गंगेचा गर्व नष्ट झाला. नंतर भगवान शिवांनी आपल्या जटांमधून गंगेला पृथ्वीवर सोडले. गंगा राजा भगीरथाच्या मागे मागे चालू लागली.
शेवटी गंगेचे पवित्र जल राजा सगरांच्या पुत्रांच्या अस्थीवर पडले आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणून गंगेला भागीरथी असेही म्हटले जाते. गंगा मातेचे धार्मिक महत्त्व. मित्रांनो, गंगा माता ही भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा आधार आहे. स्कंद पुराण, पद्म पुराण आणि महाभारतात गंगेचा महिमा सांगितला आहे. असे मानले जाते की गंगा स्नान केल्याने पापांचा नाश होतो. गंगाजल पवित्र असते. गंगा मातेचे स्मरण केल्याने पुण्य मिळते. गंगेत अस्थि विसर्जन केल्यास आत्म्याला शांती मिळते. वाराणसी, हरिद्वार, ऋषिकेश, प्रयागराज आणि गंगासागर ही गंगेच्या किनाऱ्यावरील प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. गंगा मातेचा उल्लेख वेदांमध्ये देखील आढळतो. भारतीय संस्कृतीमध्ये गंगा म्हणजे जीवन, शेती, संस्कृती, श्रद्धा आणि अध्यात्म या सर्वांचे केंद्र म्हणजे गंगा. गंगा दशहराचे महत्त्व. गंगा दशहराच्या दिवशी स्नान, दान आणि जप करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान केल्यास 10 प्रकारची पापे नष्ट होतात. गंगाजल घरात शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. दान केल्यास पुण्य मिळते. पितरांना तर्पण केल्यास त्यांची कृपा मिळते. भगवान शिव आणि गंगा मातेची पूजा केल्यास सुख समृद्धी मिळते. ज्यांना गंगेत स्नान करता येत नाही त्यांनी घरात पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करावे. गंगेचे नामस्मरण देखील अत्यंत पुण्यदायी मानले जाते. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीन कुरु. हा मंत्र स्नानाच्या वेळी म्हटल्यास सर्व तीर्थांचे पुण्य मिळते असे मानले जाते. गंगा दशहराला काय करावे? आता जाणून घेऊया गंगा दशहराच्या दिवशी कोणती कामे करावीत. सकाळी लवकर उठावे. ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. शक्य झाल्यास पाण्यात गंगाजल टाकावे. गंगा मातेची पूजा कशी करावी? घरात गंगा मातेचा फोटो ठेवून पूजा करावी. फुले, अगरबत्ती, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. भगवान शिवाची पूजा. भगवान शिवांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केले म्हणून या दिवशी शिवपूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. दान करावे. अन्नदान, वस्त्रदान, पाण्याचे वाटप, छत्रीदान, फळदान करावे. उन्हाळ्यात पानपोई लावणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. मंत्र जप करावा. ओम नमः शिवाय, ओम गंगे नमः या मंत्रांचा जप करावा. पितरांसाठी प्रार्थना. पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करावी. गंगाजल घरात शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. गंगा दशहराला काय करू नये? मित्रांनो, या दिवशी काही गोष्टी टाळण्या देखील महत्त्वाचे आहे. कोणाचाही अपमान करू नका. खोटे बोलू नका. मद्य आणि मांसाहार टाळावा. वादविवाद करू नका. नदी आणि पाण्याचे प्रदूषण करू नका. गंगा ही माता आहे. तिचे पाणी स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. गंगा मातेचे वैज्ञानिक महत्त्व. मित्रांनो, गंगेला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील गंगेचे पाणी विशेष मानले जाते. अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की गंगेच्या पाण्यामध्ये जीवाणू नष्ट करण्याची क्षमता आहे. गंगाजल बराच काळ खराब होत नाही. हे गंगेच्या पाण्यातील विशेष गुणधर्मामुळे असल्याचे सांगितले जाते. गंगेच्या खोऱ्यामध्ये लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे. शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग यासाठी गंगा महत्त्वाची आहे. म्हणून गंगा वाचवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. गंगा स्वच्छ ठेवण्याचा संदेश. आज गंगा प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जात आहे. प्लास्टिक, रासायनिक कचरा, सांडपाणी यामुळे गंगेचे पाणी दूषित होत आहे. आपण सर्वांनी मिळून गंगेला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नदीमध्ये कचरा टाकू नका. प्लास्टिकचा वापर कमी करा. पर्यावरणपूरक पूजा साहित्य वापरा.
इतरांनाही जागरूक करा. गंगा मातेचे रक्षण करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे आहे. गंगा दशहराचे आध्यात्मिक रहस्य. मित्रांनो, गंगा फक्त बाह्य शुद्धी करत नाही, ती मनाची शुद्धी देखील करते. ज्याप्रमाणे गंगा सतत वाहत राहते, त्याचप्रमाणे जीवनामध्ये देखील सतत पुढे जात राहावे. गंगा आपल्याला नम्रता शिकवते, सेवा शिकवते, त्याग शिकवते. गंगा माता सर्वांना समान प्रेम देते. ती श्रीमंत गरीब असा भेद करत नाही. म्हणून गंगा दशहरा आपल्याला अध्यात्म, सेवा आणि मानवतेचा संदेश देतो. गंगा दशहराला म्हणायची प्रार्थना. हे गंगा माते, आमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे आणि पापांचा नाश कर. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा ठेव. आम्हाला आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी दे. आमच्या मनाला पवित्रता दे आणि सदैव योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. गंगा दशहराचे विशेष उपाय. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये थोडे गंगाजल टाका आणि घराच्या मुख्य द्वाराजवळ शिंपडा. गरिबांना पिण्याचे थंड पाणी द्या. शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा. 10 फळांचे दान करा. 10 वेळा ओम गंगे नमः मंत्र जपा. गंगा दशहरा आणि भगवान शिव. भगवान शिवांशिवाय गंगा दशहरा पूर्ण होऊ शकत नाही, कारण भगवान शिवांनीच गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केले. शिव म्हणजे संयम, गंगा म्हणजे पवित्रता. या दोघांचा संगम म्हणजे अध्यात्माचे सर्वोच्च रूप. म्हणून या दिवशी शिव मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास विशेष पुण्य मिळते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते. भारतीय संतांनी गंगेचा महिमा वर्णन केला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताच्या नामामध्ये आणि पवित्र नदीमध्ये आत्मशांती मिळते. अनेक संतांनी गंगेला मोक्षदायिनी म्हटले आहे. घर बसल्या गंगा पूजा कशी करावी? ज्यांना गंगेत जाता येत नाही त्यांनी काळजी करू नये. घरात देखील गंगा मातेची पूजा करता येते. पद्धत: स्वच्छ जागा निवडा. गंगा मातेचा फोटो ठेवा. समई लावा. फुले अर्पण करा. गंगा मंत्र म्हणा. शिवमंत्र जपा. आरती करा. प्रसाद वाटा. मित्रांनो, गंगा दशहरा हा एक केवळ सण नाही, तो पवित्रता, श्रद्धा, सेवा, पर्यावरण संरक्षण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. 17 मे पासून सुरू झालेल्या या पवित्र काळामध्ये आपण सर्वांनी गंगा मातेची भक्ती करावी. आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा विचार करावा. गंगा मातेची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर गंगे. धन्यवाद. जय गंगा माता. हर हर महादेव.